नमस्कार मित्रांनो, दिया एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवर आपले खूप खूप स्वागत आहे. एव्हरीवन, आज आपण 4th स्टँडर्ड इंग्लिशचा चॅप्टर नंबर 3 पाहणार आहोत. आपण ही एक कविता आहे. कवितेचे नाव काय आहे? रेसेस. रेसेस म्हणजे काय बाळांनो? शाळेमध्ये आपल्याला 2-4 क्लास नंतर काय होते? सुट्टी होते. ठीक आहे. कशाची सुट्टी होते? जेवणाची. जेवणाच्या सुट्टीला आपण काय म्हणतो? की रेसेस म्हणतो. लक्षात आलं? आता आपण या कवितेला सुरुवात करूयात. गर्ल्स अँड बॉईज मेक लॉट्स ऑफ नॉईज. सुट्टी झालेली आहे शाळेची आणि मुली काय करत आहेत? खूप जास्त गोंधळ करत आहेत आणि खूप जास्त आवाज करत आहेत. अँड रन अँड जम्प अँड लाफ अँड शाऊट. म्हणजेच काय? रन म्हणजे काय? इकडे तिकडे धावत आहेत. जंप करत आहेत म्हणजे उड्या मारत आहेत. लाफ म्हणजे हसत आहेत. शाऊट म्हणजे आरडाओरडा करत आहेत. लक्षात आलं? काय म्हटलेले आहे तिथे? की शाळेला सुट्टी पडलेली आहे. म्हणजेच काय? जेवणाची सुट्टी झालेली आहे आणि मुली खूप जास्त आगाव करत आहेत, खूप जास्त गोंधळ करत आहेत. ठीक आहे. हसत आहेत, खूप जास्त आरडाओरडा करत आहेत आणि उड्या मारत आहेत. पुढे पहा काय आहे? विल हिअर अँड देअर विथ क्वाईट एअर. म्हणजेच काय बाळांनो? इकडे तिकडे, हिअर अँड देअर म्हणजे इकडे तिकडे काय करत आहेत? ग्रुप्स ऑफ चिल्ड्रन्स वॉक अबाउट. म्हणजेच काय? ते ग्रुप बनवून इकडे तिकडे फिरत आहेत. पुढे पहा काय म्हटलेलं आहे? ए गेम बिंग्स बट नो वन विंग्स. म्हणजेच काय? ते मुले काय करत आहेत? एक खेळ खेळायला सुरुवात करत आहेत, पण त्या गेममध्ये, त्या खेळामध्ये कोणीही जिंकत नाही. नो वन स्विंग म्हणजे कोणीही जिंकत नाही. ठीक आहे. ऑल्दो दे प्ले विथ माइट अँड मेन. ठीक आहे. म्हणजेच काय बाळांनो? ते मुलं सगळेजण काय करत आहेत? पूर्ण ताकद लावून गेम खेळत आहेत. ठीक आहे. फॉर लॉंग बिफोर द गेम इज ओव्हर. ओव्हर आहे. ठीक आहे. द बेल रिंगिंग आउट फॉर स्कूल अगेन. म्हणजेच काय बाळांनो? खेळ संपायच्या अगोदर शाळेचा घंटा वाजतो. ठीक आहे. शाळेची बेल वाजते. बेल म्हणजेच काय? घंटा. ठीक आहे. मग काय करतात ते मुलं? पुन्हा जाऊन शाळेमध्ये बसतात. का बसतात? पुन्हा त्यांचे क्लासेस सुरू होतात. ठीक आहे. इतका जीव लावून, ताकद लावून खेळ खेळत असतात, पण कोणीही जिंकत नाही. का जिंकत नाही? कारण की जिंकायच्या अगोदर म्हणजेच खेळ संपायच्या अगोदर काय होते? शाळेची बेल वाजते. ठीक आहे. घंटा वाजते आणि ब्रेक सुट्टी संपते. लक्षात आलं? तुम्ही पण शाळेमध्ये जेव्हा ब्रेक होतो, लंच ब्रेक होतो, ठीक आहे, तुमचा इंटरवल असतो, तुम्ही काय म्हणता? लंच ब्रेक म्हणता, ब्रेक म्हणता. ठीक आहे. जेव्हा जेवणाची सुट्टी होते तेव्हा सगळेजण काय करता? तुम्ही ओरडा करता, खेळता. ठीक आहे. लक्षात आलं? ग्रुप बनवून फिरता, गप्पा गोष्टी करता. ठीक आहे. तसेच हे छोटे छोटे मुलं पण तसेच करत आहेत आणि गेम खेळत आहेत. त्यामध्ये कोणीही जिंकत नाही. का जिंकत नाही? कारण की गेम संपायच्या अगोदरच शाळेची घंटा वाजते. ठीक आहे. मग सगळे मुलं काय करतात? पुन्हा शाळेत जातात आणि पुन्हा नवीन लेक्चर त्यांचे सुरुवात होते. लक्षात आलं? या चित्रांमध्ये पण आपल्याला दिसत आहे. पहा, इथे गेम खेळत आहेत, तिकडे गप्पा गोष्टी करत आहेत छोटी छोटी मुलं. लक्षात आलं? आता आपण त्यांचे शब्दार्थ पाहूयात. रेसेस म्हणजे काय? द ब्रेक बिटवीन द स्कूल क्लासेस. म्हणजेच काय? लंच ब्रेक होतो तुम्हाला, त्याला आपण काय म्हणतो? रेसेस म्हणतो. ठीक आहे. पुढे काय आहे पहा? विथ क्विट एअर. म्हणजेच काय? लुकिंग क्विट म्हणजे काय? शांत. ठीक आहे. पुढे पहा. विथ माइट अँड मेन. म्हणजेच काय? विथ ऑल देअर स्ट्रेंथ. म्हणजे काय? पूर्ण ताकद लावणे. ठीक आहे. ओव्हर म्हणजे ओव्हर. ठीक आहे. पुढे आपण काय करूया? क्वेश्चन आन्सर पाहूयात. पहिला प्रश्न काय आहे पहा? आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ए पहा काय आहे? ड्युरिंग द रेसेस व्हॉट डू द चिल्ड्रन्स इन दस पोएम डू. म्हणजेच काय बाळांनो? रेसेसच्या टाईममध्ये लहान मुली काय करत आहेत? ठीक आहे. आन्सर पहा काय आहे? ड्युरिंग द रेसेस द गर्ल्स अँड द बॉईज मेक लॉट्स ऑफ नॉईज. दे रन, जम्प, लाफ
अँड शाउट म्हणजेच काय, रेसेसच्या टाईममध्ये मुलं मुली खूप सारा आवाज करत आहेत, पळत आहेत, उड्या मारत आहेत, हसत आहेत आणि ओरडा करत आहेत. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन पहा बाळांनो. वाय डज नो वन विन म्हणजेच काय, कोणी पण काय खेळामध्ये जिंकत नाही. ठीक आहे. खेळ चालू असताना लास्टला कोण का जिंकत नाही. आन्सर पहा काय आहे. नो वन विन म्हणजे काय, कोणी पण विन होत नाही. बिकॉज बिफोर द गेम इज ओव्हर द बेल रिंगिंग अँड द क्लास अगेन म्हणजेच काय बाळांनो, कोणी पण जिंकत नाही. कारण की गेम संपायच्या अगोदरच शाळेची काय होते, बेल होते. ठीक आहे. मग पुन्हा काय करतात पोरं, क्लासेसमध्ये जातात आणि क्लास करायला लागतात. लक्षात आलं. त्यामुळे कोणीही जिंकत नाही. पुढचा प्रश्न पहा काय आहे. क्वेश्चन 2. व्हॉट नेम और नेम आर यूज फॉर रेसेस इन युअर स्कूल. तुम्ही रेसेसला तुमच्या स्कूलमध्ये काय म्हटले जाते आणि तुम्ही काय म्हणता रेसेसला. आन्सर पहा काय आहे. लंच ब्रेक. आपण काय म्हणतो, लंच ब्रेक. जेवणाची सुट्टी झाली. ठीक आहे, किंवा ब्रेक. लक्षात आलं. पुढचा क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 3. हाऊ डू यू स्पेंड युअर रेसेस. डिस्क्राईब इट इन 2 to 3 लाईन्स म्हणजेच काय, तुम्ही तुमचे रेसेस कसा स्पेंड करता, तुमचा लंच ब्रेक कसा स्पेंड करता, ते तुम्ही 2 ते 3 लाईनमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आन्सर पहा काय आहे. फर्स्टली आय कीप ऑल माय बुक्स इन माय बॅग म्हणजेच काय, आपण फर्स्टली काय करतो, सगळे बुक्स काय करतो, बॅगमध्ये पॅक करतो. लक्षात आलं. देन आय ईट माय टिफिन नंतर काय करतो, आपण टिफिन खातो. आफ्टर इटिंग आय प्ले विथ माय फ्रेंड्स म्हणजेच काय, जेवण झाल्यावरती आपण काय करतो, आपल्या फ्रेंड्ससोबत खेळायला लागतो. लक्षात आलं. ही कविता आपली संपलेली आहे आणि याचे क्वेश्चन आन्सर पण आपण पाहिलेलो आहोत. तुम्ही सुद्धा सांगा मला कशा प्रकारे तुम्ही रेसेसचा टाईम स्पेंड करता. ठीक आहे. तुम्ही पण डिस्क्राईब करा. लक्षात आलं. थँक्यू. Thank you for watching my all YouTube family. See you again. Bye bye.